15th January 2026. Date of poll 15th January 2026. Counting of votes 16th January 2026. Counting of votes 16th January 2026. So this is the election schedule. तर अशा प्रकारे हा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि यानंतर आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करू. अंतिम मतदाराचा अंतिम दिवस होता प्रसिद्ध करण्याचा, परंतु अद्याप निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अंतिम यादी प्रसिद्ध नाहीये किंवा ज्या प्रिंट आउट राजकीय पक्षांनी दिल्या जाणार होत्या त्या कुठल्याही प्रिंट आउट अद्याप दिला जात नाहीये. मुंबई महापालिकेचे बालमोरा सांगतायत, त्यांनी सांगितलं आहे की मतदार याद्यांच्या प्रिंट आउटचा लगेच देऊ नका. पहिल्या काही मतदार याद्यांच्या प्रिंट आउट मध्ये काही भूल असल्याचं दिसून येते. हे नसताना अचानकपणे तुम्ही एवढी घाई गडबड काय असं फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात मतदार यादींच्या याच्यामध्ये टेक्निकल इश्यू होता. तो टेक्निकल इश्यू सॉर्ट आउट झालेला आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा टेक्निकल इश्यू त्याच्यामध्ये राहिलेला नाही आणि मतदार यादींबाबत कुठल्याही प्रकारचा घोळ नाही आहे आणि जो थोडा एक इश्यू आलेला होता तो आम्ही सॉर्ट आउट केलेला आहे. प्रिंट आउट त्यांना आजच आम्ही प्रोव्हाइड करणार आहे सर्व राजकीय पक्षांना. नगर परिषदेच्या निवडणुका ज्या पद्धतीने पुढे ढकलण्यात आल्या होत्या, काही कारणास्तव काही तांत्रिक गोष्टी आढळल्या, न्यायालयामध्ये काही लोक गेली, त्यानंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. तशा पद्धतीचा व्यत्यय या महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमामध्ये येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने काही विशेष खबरदारी यावेळी घेतली आहे का? नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात जी निवडणूक पुढे ढकलल्या गेली त्यामध्ये कारण होतं की त्याच्यामध्ये अपील जे आहे ते अपील ऍक्च्युली ज्याप्रमाणे 3 दिवसाच्या आतमध्ये निघायला पाहिजे होते ते अपील वेळोवेळी निकाली निघालेले नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जो विड्रॉलचा जो पिरियड आहे तो विड्रॉलचा पिरियड पुरेसा मिळाला नाही. त्याच्यामुळे त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामध्ये नगर परिषदेमध्ये 6,800 जागांसाठी निवडणूक होती आणि जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली ती 154 जागांसाठी, ती फक्त 2% जागांसाठी ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. महानगरपालिकेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा कायदेशीर विषय किंवा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये अॅनोमली होणार नाही याची पूर्ण आम्ही दक्षता घेतली आहे आणि पूर्ण दक्षता घेऊनच हा कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे. एक प्रश्न आहे की ज्या नुकत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारावर, कारण प्रचंड जोर दिसून आला. मग निवडणुका काही ठिकाणी पुढे ढकलणं असेल, काही ठिकाणी जो ब्रीथिंग पिरियड असतो प्रचार समाप्तीचा तो रात्री 10 वाजेपर्यंत होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 7 ला मतदान सुरू झालं. परत निवडणुकीचा निकाल घोषित करणं सुद्धा तुम्हाला 21 तारखेला ती तारीख पुढे ढकलावी लागली. या सगळ्या कारभारावर अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. यामध्ये ऍक्च्युली जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली त्यामध्ये त्याला कारण होतं, कारण की ज्या ठिकाणी अपील फाईल झालेले होते त्या अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला आणि तो अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला म्हणून तिथे उमेदवारी मागे घेण्याची विड्रॉलसाठी जी 3 दिवसाची जी मुदत आहे रूल नंबर 17B प्रमाणे 3 दिवसाची मुदत तिथे देता आली नाही आणि त्याच्यामुळे त्या निवडणुका आपण पुढे ढकलल्या. ऍक्च्युली ज्या निवडणुका पुढे ढकलल्या नाही त्यांचं जे मतमोजणीचं जे काम आहे ते आम्ही 3 डिसेंबरलाच ठेवलेलं होतं. मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही जी मतमोजणी आहे मतमोजणी आता ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या सर्व आणि 2 डिसेंबरला जे मतदान झालेलं आहे आणि आता 20 डिसेंबरला ज्या निवडणुका होणार आहे यानंतर सर्वांचंच मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी होणार आहे. रात्री 10 वाजेपर्यंत आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराचा तुम्ही कालावधी ठेवला आणि सकाळी 7 ला मतदान जो ब्रीदिंग पिरियड होता त्यावरही आक्षेप नाही. ब्रीदिंग पिरियड जो आहे त्याच्यामध्ये कारण की या ज्या आम्ही निवडणुका घेतो या ज्या संबंधित जे कायदे आहेत संबंधित अधिनियम आणि कायदे नियम आहेत त्याप्रमाणे घेतो. आता नगर परिषदच्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ऍक्च्युअली प्रचार जो आहे
प्रचार आदल्या दिवशीपर्यंत तो करता येतो. म्हणजे मतदानाच्या दिवशी प्रचार करता येत नाही, पण आदल्या दिवशीपर्यंत प्रचार करता येतो. त्याच्यामुळे आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत त्या संदर्भात आपण आदेश काढलेले होते. मात्र आता